नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे, तर सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर या नवरात्रीमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा आणि उपासना करत असतो। या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीच्या, आपल्या कुलदेवीची, यासोबतच माता लक्ष्मीच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत। कारण या नवरात्रीमध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि आपल्या माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे। तर नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय करत असतोच। तर यासोबतच आपल्याला देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चनही आपल्याला करायचं आहे। तर ते कसे करावे, कधी करावे आणि कोणी करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केले जाते, किंवा यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर सुपारीला देवी स्वरूप मानून तुम्ही सुपारीवरही कुंकुमार्चन करू शकता। तर खूप खूप प्रभावी अशी ही सेवा आहे। तर ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्यांनी अवश्य, शक्य असेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये अवश्य श्रीयंत्र आणा आणि तो स्थापन करा। त्यासोबतच ही सेवा कोणीही करू शकतात, तर स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। कुलस्वामिनीची ही सेवा आहे आणि रोज ही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा, लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीने घरामध्ये स्थिर राहावं, अखंड वास करावा। यासोबतच पैशाबाबतीत कोणत्याही समस्या असतील किंवा शारीरिक विधी, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही कुंकुमार्चन या नवरात्रीमध्ये करू शकता। कुंकुमार्चन देवीला खूप प्रिय आहे। देवीची, आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची कुंकुमार्चन ही सेवा अतिशय प्रिय सेवा आहे आणि त्यामुळेच या नवरात्रीमध्ये आवर्जून सर्वांनी एकदा तरी कुंकुमार्चन हे अवश्य करावे। तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते। यासोबतच घरामध्ये सर्व मंगलमय होण्यासाठी कुंकुमार्चन हे अवश्य करावे। यासोबतच नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन केले तर अतिउत्तम। आपल्या आयुष्यामध्ये जे संकट, दुःख असतील तर ते सर्व दूर निघून जातील। तर अवश्य आवर्जून सर्वांनी या नवरात्रीमध्ये रोज नाही तर किमान एकदा तरी या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करावे। तर 9 दिवसामध्ये रोज केलं तरीही चालेल आणि तुम्हाला रोज शक्य नसेल तर तुम्ही एकदा तरी कुंकुमार्चन करावे। तुमच्या घरामध्ये घट बसले किंवा नाही तरीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर घट बसले आहे आणि टाक तिथे ठेवला जातो, तर तुम्ही श्रीयंत्रावर किंवा सुपारीला देवी स्वरूप मानून सुपारीवरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा देवीच्या मूर्तीवरही कुंकुमार्चन करू शकता। तर बघा, ज्या घरामध्ये श्रीयंत्राची सेवा होते तर त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही, त्या ठिकाणी ती अखंड वास करते। आणि तुमच्याकडे असेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही अवश्य श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा आणि तुमच्याकडे नसेल तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमेल तर तुम्ही अवश्य श्रीयंत्र या नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये आणा, स्थापन करा आणि त्यावरती कुंकुमार्चनही अवश्य करा। त्यावरती सेवा केली, आपण कुंकुमार्चन केलं तर माता लक्ष्मी कधीही आपलं घर सोडून जात नाही। लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची सेवा ही कुंकुमार्चन मानली जाते। यासोबतच श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेले कुंकू हे रोज आपल्या कपाळाला लावावे आणि यामध्ये खूप ताकद असते। यामुळे आपल्यावर येणारे संकट, विघ्न हे टळतात, वाईट विचारांचा प्रभाव आपल्यावर पडत नाही। त्यामुळे रोज तुम्ही हेच कुंकू तुमच्या कपाळी लावावे। तर ते फेकून देऊ नये किंवा इतर कोणालाही देऊ नये। तर कुंकू हे, या कुंकुवामध्ये देवी तत्व आलेले असतात आणि त्यामुळेच हे कुंकू आपल्याला इतर कोणालाही द्यायचे नाही। कुंकुमार्चन करताना ही 3 बोटांनी करायचे असते। तर अंगठा आणि करंगळीच्या बाजूचे जे 2 बोटं असतात तर त्या 3 बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन हे करायचे असते। तर एक प्लेटमध्ये आपल्याला, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचं आहे किंवा सुपारी असेल तर सुपारी देवी स्वरूप मानून सुपारी ठेवा आणि त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे। आणि कुंकुमार्चन करत असताना श्री सूक्तमचं 16 वेळा पाठ करायचं आहे आणि प्रत्येक ओवीनंतर नमो नमः म्हणायचं आहे आणि त्यानंतर शेवटला फलश्रुतीही म्हणावी। फलश्रुती म्हणत असताना कुंकुमार्चन करू नये, फक्त हात जोडावे। त्यानंतर 1 माळी लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करावे।
एक माळ विष्णू गायत्री मंत्र पठण करावे, एक माळ कमलात्मक मंत्र पठण करा, एक माळ नवार्णव मंत्राचं पठण करा आणि काही नाही जमलं तर फक्त नवार्णव मंत्र तुम्ही एक माळ पठण करू शकता किंवा कुलस्वामिनीचं नाव घेऊनही तुम्ही एक माळ पठण करा आणि त्यासोबतच कुंकुमार्चनही करू शकता. फक्त शेवटी आपल्याला नमो नमः म्हणायचं आहे. तर हे म्हणायला विसरू नका. तर या सर्व सेवा नित्यसेवेमध्ये आहे. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे कुलस्वामिनीची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर या मूर्तीवरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर या मूर्तींवरती कुंकुमार्चन करत असताना खालून वरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर हे कुंकुमार्चन करत असताना आपल्याला 5ही बोटांचा वापर करायचा आहे. 5ही बोटांनी कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू टाकत आपल्याला श्री सुक्तमचं किंवा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. त्यासोबतच तुम्ही फोटोवरही खालून वरती याप्रमाणेच कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर सुपारीवरही कुंकुमार्चन करताना 3 बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आणि नवार्णव मंत्राचा जपही करायचा आहे. यासोबतच देवीच्या टाकावर जर तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल तर 5 बोटांनी कुंकुमार्चन करावे. त्यानंतर कुंकुमार्चन करताना सेवा तुम्हाला ज्या जमतील त्या तुम्ही करू शकता. तर खूप प्रभावी सेवा आहे. तुम्हाला जमेल तर 9 दिवस रोजही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा या 9 दिवसामध्ये एकदा तरी अवश्य कुंकुमार्चन करावे. यासोबतच रोज तेच कुंकुमार्चनासाठी तुम्ही कुंकू वापरू शकता. तर हे कोणीही करू शकतं. कुलस्वामिनीची ही सेवा आहे. तर त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आर्थिक समस्या कमी होण्यासाठी ही सेवा आवर्जून सर्वांनी करा. ज्यांना खूप आर्थिक समस्या ज्यांच्या आयुष्यामध्ये आहे तर त्यांनी अवश्य या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन एकदा तरी किंवा रोजही तुम्ही कुंकुमार्चन हे अवश्य करा. खूप प्रभावी सेवा आहे. त्यामुळे या नवरात्रीमध्ये आवर्जून कुंकुमार्चन ही सेवा सर्वांनी करा. अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. तर अवश्य करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.